कोल्हापूर शहरामध्ये पत विक्रेता समितीच्या सर्वसाधारण गटामधील 2 जागांसाठी दिलीप पवार, किरण गवळी यांची निवड झाली। यामध्ये दिलीप पवार यांना 1655 तर किरण गवळी यांना 1513 मते मिळाली, तर दत्ता रामचंद्र चौगले यांना 61 व इंद्रजित कृष्णात शेट्टी यांना 586 मते मिळाली। या निवडणुकीसाठी 5630 मतदानापैकी 2140 मतदारांनी मतदान केलं होतं। यामध्ये नाटकसाठी 11 व बाद मते 24 पडली आहेत। उमेदवारांच्या माघारीनंतर 5 जागांसाठी एकच उमेदवार अर्ज राहिल्याने या जागावर यापूर्वीच 5 जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे। यामध्ये अनुसूचित जाती महिलांमधून सरोज राजेंद्र कांबळे, अल्पसंख्याक महिलांमधून मुमताज अब्दुल बागवान, इतर मागास प्रवर्गामधून नंदकुमार आनंदराव वळंजू, सर्वसाधारण महिलांमधून शेवंताबाई वसंतराव जाधव, दिव्यांगमधून अमर छत्री यांची बिनविरोध निवड झाली आहे। ही निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया प्रशासक के मंजुलक्ष्मी, निवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय पाटे, नोडल ऑफिसर विलास साळुंके, सुधाकर चल्लावाड, NULMचे व्यवस्थापक नोडल ऑफिसर विलास साळुंके, सुधाकर चल्लावाड, NULMचे व्यवस्थापक रोहित सोनोले, विजय तळेकर, विजय वनकुंद्रे यांनी कामकाज पाहिलं। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।